करायला. आणि प्लीज रे प्लीज इथून जा. आता माझा स्फोट होण्याआधी तू खरंच इथून निघून जा. आर्या मॅडम, गुपतूप 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 गुपतूप. अहो आर्या मॅडम, एवढी चिडचिड करायला काय झालंय? हो चिडू नको तर काय करू? हा बघा ना कसा वागतोय. मला खरंच वीट आलाय दादा तुझा. आर्या मॅडम शांत व्हा. अहो छोट्या छोट्या गोष्टींवर वाद कशाला घालताय? छोट्याशा गोष्टी गोपाळजी, मुद्दा काय ना तुम्हाला माहितच नाहीयेत गोष्टी. विचारा त्याला त्याचे काय कारनामे आहेत. मुंबईत काय काय उद्योग केले ते कळलं ना तुम्हाला डोकं फिरेल तुमचं. मुंबईला काय कारनामे? सांगतो मी निवांत. नाही नाही विचारा त्यालाच, विचारा त्याचे सगळे कारनामे. त्याला नोकरीवरून घरी का बसवलंय ते विचारा त्याला. काय नोकरी करत होते? निवांत मी सांगतो. दादा प्लीज प्लीज इथून तू निघून जा. मला तू माझ्या डोळ्यासमोर नकोयस आणि ह्या घरात पुन्हा नको येऊस तू. आर्या एवढं काय? पंधरा मिनिटात मुंबईची गाडी असेल, निघायला पाहिजे आपल्याला. हो चला घाई करू. चला चला तुमच्या घरी चला. आमच्या घरी? हो तुमच्या घरी. का? राहायला. कुठे जाऊ कुठे मी? माझ्या सख्या बहिणीने मला घराबाहेर काढलं. आता मला घर नाहीये. कुणी घर देता का घर असं म्हणत फिरू का मी गावभर? त्यापेक्षा तुम्ही दयाळू आहात, नाजूक मनाचे आहात, हळवे आहात, दिलदार आहात. देव माणूस की काय म्हणतात तुम्हाला. तुमच्याहून चांगलं घर, तुमच्याहून चांगला आसरा कुठे मिळेल मला? नाही, सगळं बरोबर आहे तुमचं, पण आधीच आमच्या घरातले माणसं. तुमची शेत जमीन आमच्याकडे गहाण आहे. व्याज थकलंय, मुद्दल थकलंय, ही झाली आर्थिक बाजू. पण माणुसकीच्या नात्यानं तुम्ही मला तुमच्या घरी न्याल यात कुठलीही शंका नाही. तेच म्हणतोय मी, माणुसकीच्या नात्यानं मी तुम्हाला घरी नेलं पाहिजे. तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आधीच आमच्या घरात एवढी माणसं आहे, तुम्ही आला तर काय फरक पडणार आहे? बसा. थांबा थांबा, गॉगल लावतो. बुलेट बॅग आणि गॉगल मस्त वाटेल. काय ना रिदम आहे ना. बुलेट बॅग आणि गॉगल. मला काही हाऊस नाही हिच्या संग भांडायची, पण हिला जरा शिकवून ठेव का वाईस सासू संग कसं वागायचं असतं ते. आणि ह्यांना पण शिकवा. घरात सून टोमणं मारायला आणत नसतात. काय मिळालं नाही की भांडणं उकरायची आणि भांडत बसायचं. हाय का फुलं काही बघितलं का कशी चुरू 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 जीप चालती हिची. लाले अगं बाईस गप बस की तू. उगाच शब्दाला शब्द कशाला वाढवती? हा फुलत आहे, कळतंय सगळं चांगलंय. मी मारल्यासारखं करील, तू रडल्यासारखं कर. चांगलं समजावणं चाललंय. काय समजत नाही का काय मला? फुलत आहे, आनंदानं मनात उकळ्या फुटतायत तुझ्या. कळ नाही का काय मला? तुम्हाला सांगितलं ना त्यांना मध्ये घ्यायचं नाही. त्या बिचाऱ्या कुणाच्या अध्यात ना मध्यात. तुम्हालाच लय जगाचं पडलेलं असतं. ह्याच्यात नाही तर त्याच्यात नाक खुपसत बसायचं आणि मग कुणी अंगावर आलं की रडत बसायचं. फुलत आहे. हा रा